उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धन दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत अथवा माफक उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत असताना अनावश्यक जाचक अटी लावून रुग्णांच्याकडून लुबाडणूक व आर्थिक शोषण होत असल्याचे निवेदन आरोग्य हक्क समिती जन आरोग्य अभियानाच्या वतीने सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय हॉस्पिटल निरीक्षक सचिन पाटील यांना देण्यात आले। अनामत रक्कम मागणे, विविध अनावश्यक तपासण्या व प्रक्रियाद्वारे आर्थिक लुबाडणूक करणे, कच्च्या हाताने लिहिलेले बिल देणे, पक्के बिल नंतर देऊ असे सांगून विलंब लावणे, सवलतीच्या चौकशीसाठी रुग्णांना विविध विभागांना फिरवणे, ताटकळत ठेवणे, वरिष्ठ डॉक्टरांना भेटण्यासाठी सांगणे परंतु जाणीवपूर्वक डॉक्टर भेटू नये अशा पद्धतीने षडयंत्र रचणे यासह अनेक गंभीर आरोप निवेदनात करण्यात आलेत। सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा रुग्णांचे नातेवाईक पुराव्यासह 10 डिसेंबरला मानवाधिकार दिनी उच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल करून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। शिष्टमंडळाचे नेतृत्व आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख, राजेश साळुंखे, बाळासाहेब पाटील, रमजान खलिफा, प्रमोद माळी, साहेब पिरजादे, इलियास शेख आदींनी केले।